राम नारायण राम. भूक म्हणा, मान म्हणा, सन्मान म्हणा, प्रतिष्ठा म्हणा, आनंद म्हणा, आपल्याला हे सर्व पूर्ण करायचं आहे का, की तृप्ती हवी आहे? जशी इच्छाशक्ती असते, इच्छेनुसार जेव्हा आपण आपल्या आवडीच्या गोष्टी मिळवतो आणि जेव्हा आपण तृप्तीचा अनुभव घेतो तेव्हा ते क्षणभर असतो, तरी त्याला पूर्ण करण्यासाठी आपल्याला पुन्हा पुन्हा पुढे जायचं असतं. जसे शारीरिक तृप्ती आहे त्याद्वारे आपल्याला तृप्तीचा अनुभव होतो. ती इंद्रियांची तृप्ती असू शकते, आंतरिक तृप्ती असू शकते किंवा शक्तीची तृप्ती असू शकते. या तृप्तीचा जो प्रकाश आहे तो फक्त इथेच संपत नाही. ही सुप्त शक्तीची जाणीव आहे. आपण इच्छेनुसार किंवा अनिच्छेनुसार, समजून किंवा न समजून जेही काही कमतरता पाहत असतो, प्रत्यक्षात त्या कमतरतेला खरी शक्ती पूर्ण करते. यात आणखी कोणतीही शक्ती आहे का नाही? अनेक लोक हे समजू शकत नाहीत, परंतु हे समजून घ्या की जेव्हा इच्छा आहे, जेव्हा तृप्ती आहे, ही जी तृप्ती आहे, जी शांततेची कामना आहे, शांततेची इच्छा आहे, याचा अंत इथेच्या इच्छांमध्ये नाही. हे विश्वप्रकृतीच्या सुप्त शक्तीची विराट इच्छा आहे, जी स्वतःच पुढे चालली आहे याची जाणीव आहे. जर तृप्तीच आपले जीवनाचे उद्दिष्ट असेल, शांततेची कामना असेल, तर त्या तृप्तीची साधना म्हणजे परमतृप्तीची साधना आहे. इथे जे इच्छाए आहेत, इथे जे इच्छा आणि मिळवण्याची लालसा आहे, ती जितकी पूर्ण करण्याचा प्रयत्न केला जातो तितकी पूर्ण होऊ शकत नाही.